नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। राजूरची बेशिस्त वाहतूक आणि अवैध दारू विक्री। प्रशासनाचे दुर्लक्ष संतापजनक। राजूर चाळीस गावांची डांगाण म्हणून ओळख असलेले राजूर शहर पूर्वी पेढ्यांसाठी प्रसिद्ध होते। मात्र आता राजूरची नवी ओळख बेशिस्त वाहतूक आणि अवैध दारू विक्री अशी निर्माण होत आहे आणि हे चित्र दिवसेंदिवस गडद होत चालले आहे। अकोले शहरात पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असून तिथे कायद्याचा धाक जाणवतो। मात्र राजूरमध्ये ना वाहतुकीवर नियंत्रण आहे ना अवैध धंद्यांवर अंकुश आहे। अकोलेमध्ये जर कारवाई शक्य आहे तर राजूरमध्ये का नाही असा सवाल आता नागरिक सरळ सरळ प्रशासनाला करत आहेत। दत्त मंदिर ते पोलीस स्टेशन परिसरात बेशिस्त वाहनांमुळे दररोज नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो। रस्त्यांवर शिस्त नाही आणि पार्किंगचा अतिरेक इतका वाढला आहे की पादचाऱ्यांना चालणे देखील कठीण झाले आहे। तसेच राजूर परिसरात अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे। नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही पोलीस प्रशासन गप्प का आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। कायद्याचा धाक नाही, कारवाईचा अभाव आणि राजकीय दबाव हे सर्व घटक राजूरच्या बिघडलेल्या परिस्थितीला कारणीभूत आहेत। अवैध दारू विक्रीमुळे गुन्हेगारी तर बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात आणि गैरसोयी दोन्हीही प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास नागरिकांचा संयम सुटेल हे स्पष्ट दिसत आहे। प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।